नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे तुम्ही जर ओपन ओबीसी कॅन्डिडेट असाल तर फक्त ₹100 फीस तुम्हाला असणार आहे आणि तुम्ही SC, ST त्यानंतर PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात किंवा महिला कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कुठलीही फीज नाही, ₹0 फीज असणार आहे. घरी बसल्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर याच्यासाठी पाहू शकता मित्रांनो, जवळपास 950 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. 930 प्लस जागा आहेत. या ठिकाणी टेंटेटिव्ह वॅकेन्सी आलेली आहेत. पाहू शकता मित्रांनो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये 438 वॅकेन्सी आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन फॉर मेल कॅन्डिडेट यांच्यासाठी 37 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी 2, सेंट्रल ऑर्डर कमिशनसाठी 12, सेंट्रल ऑर्डर कमिशनसाठी अजून या ठिकाणी 120 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तिथे 121 जागा आहेत. त्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट अजून मित्रांनो त्या ठिकाणी 217 जागा आहेत. सेंट्रल ऑटर पॉवर रिसर्च स्टेशनसाठी 2 जागा आहेत. सेंट्रल ऑटर पॉवर रिसर्च स्टेशनसाठी अजून 3 जागा आहेत. त्यानंतर DGQA नेव्हल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये या ठिकाणी 3 वॅकेन्सी आहेत, प्लस 3 वॅकेन्सी अजून तिथं आहेत. त्यानंतर फराका बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती 2 वॅकेन्सी आहेत. फराका बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी अजून या ठिकाणी 2 वॅकेन्सी आहेत. आणि मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस MES साठी या ठिकाणी 2 वॅकेन्सी आहेत. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पहा, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस जे आहे त्यासाठी देखील अजून आहेत. आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये 6 वॅकेन्सी, असे मिळून 900 प्लस वॅकेन्सी या ठिकाणी भरले जात आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत. तर ही भरती जी आहे मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी तुमची करत आहे, ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट 28 मार्चला प्रसिद्ध झालेले आहे. 18 एप्रिल 2024पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन याचे करायचे आहेत. तर याच्यासाठी फीज कमी आहे, तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. तर बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड ॲन ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तर या ठिकाणी पदाचं नाव काय आहे पहा, पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. तर ज्यांचे इंजिनिअरिंग झाले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती कळेल. ऑनलाईन फॉर्म आहेत आणि कमी फीज आहे, तर इथे अप्लाय ते करू शकतात. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा डायरेक्टली जॉब भेटतो आहे या ठिकाणी फॉर ऑर्गनायझेशन ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या ठिकाणी ग्रुप बीची पोस्ट तुम्हाला असणार आहे नॉन गेजेटेड नॉन मिनिस्ट्रियल लेवल 6 नुसार पेमेंट स्टार्टिंग आहे 35,000 ते 1,12,400. आणि हा पेमेंट तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पे केल 7व्या वेतन आयोगानुसार भेटणार आहे, प्लस याच्यामध्ये सर्व अलाउन्सेस तुम्हाला असतील. आता बघा मित्रांनो, ही जी पदभरती केली जाते याच्यामध्ये वेगवेगळे ज्युनियर इंजिनियरचे पोस्ट आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर या ठिकाणी पहा, जसं की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर यांचं पद भरलं जातं आहे. तर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून मागितलेली आहे आणि त्याचबरोबर 2 इयर्सचा एक्सपिरियन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून त्यांनी मागितलेला आहे. किंवा बाकीचे पोस्ट जसे आहेत पहा, या ठिकाणी बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनियर, काही ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, काही ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहायला भेटेल. जसं की पहा, फराका बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेला आहे, तर तुम्ही ते नक्की अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पहा, इथंही सिव्हिल इंजिनिअरिंग मागितलेलं आहे, इथंही एक्सपिरियन्सची वगैरे गरज नाही. फराका बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये. त्यानंतर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, इथं पाहू शकता फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून मागितलेलं आहे, इथंही कुठलीही एक्सपिरियन्सची गरज नाही. अप टू 30 इयर्सपर्यंत तुमची वयोमर्यादा आहे, म्हणजे 18 ते 30पर्यंत. आणि याच्यामध्ये प्लस एज रिलॅक्सेशन तुम्हाला असेल, जसं की SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWD 10 वर्ष, अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला दिलं जाईल. आता याचं सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशी होणार आहे ती सर्व माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याचे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी असणार आहेत. लक्ष राहू द्या, महाराष्ट्रामधून देखील तुम्ही एक्झाम देऊ शकतात. आता हा PDF फाईलची पूर्ण लिंक तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकता. डिटेलमध्ये अप्लाय करायची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. किंवा डायरेक्टली मित्रांनो ssc.gov.in या वेबसंकेतस्थळावरती जाऊन देखील अप्लाय करू शकतात. तर बघा, महाराष्ट्रामध्ये पुणे, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती या ठिकाणी तुमचे मेन सिटीजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असेल तर 2 पेपर याचे होतील, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे प्रश्न 50 प्रश्न 50 मार्क्स. त्यानंतर जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क्स. पार्ट A
एमध्ये तुम्हाला ह्याच पेपरमध्ये जनरल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल स्ट्रक्चर याच्यावरती प्रश्न असतील. पार्ट किंवा मित्रांनो तुम्ही जी पण तुमची या ठिकाणी स्ट्रीम असेल, सिव्हिल असेल तर सिव्हिलवरती प्रश्न, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलवरती प्रश्न, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलवरती प्रश्न. किती? 100 प्रश्न 100 मार्कासाठी. आणि हे वरचे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगसाठी 50 प्रश्न, जनरल अवेअरनेससाठी 50 प्रश्न, म्हणजे 100 या ठिकाणी वरचे हे 100 मार्क्स आणि हे 100 मार्क असे मिळून 200 मार्काचा पेपर होईल. 2 तासाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला असेल. पार्ट 2मध्ये परत तुमची एक एक्झाम होईल अजून जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल यापैकी तुमची जी स्ट्रीम असेल त्याला 100 या ठिकाणी प्रश्न, 300 मार्क असतील, 2 तासाचा वेळ तुम्हाला असेल. अशा पद्धतीने ही एक्झाम दुसरी पेपर 2ची देखील होईल. तर हा एक्झामचा स्ट्रक्चर झाला. डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला या PDF फाईलमध्ये देखील त्यांनी दिलेला आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही क्वेश्चन्स हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. इतर 10वी 12वी आणि पदवीवरती देखील SSC मार्फत भरपूर साऱ्या वॅकेन्सी निघालेले, त्याचे फॉर्म चालू आहेत. सर्व व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला सर्व माहिती पाहता येईल. धन्यवाद.